जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे MA फर्स्ट इयर पेपर सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर आणि सेम सेकंड. काल आपण पार्ट 1 पाहिला याचा कौटिल्याचे अर्थशास्त्र. त्याच्या पुढील कंटिन्यू आपण हे कौटिल्याचे अर्थशास्त्र याबद्दलच आपण हे बोलणार आहोत. आज सुद्धा कौटिल्याचे अर्थशास्त्र याबद्दलच आपण चर्चा करू. काल आपण सांगितलं काल मी तुम्हाला की कौटिल्याचे प्रशासनाची तत्वे काल मी तुम्हाला फटाफट एंडिंगला सांगून दिले. प्रशासनाची तत्वे कोणती आहेत तर कौटिल्याच्या प्रशासनाची तत्वे फास्ट सांगितलं मी तुम्हाला. त्याचा PDF मी ग्रुपवर नक्की पाठवतो, ते तुम्ही वाचून घ्या. आज आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्रामधील कौटिल्यानं प्रशासकीय यंत्रणा कशी असायला हवी याबद्दल तो म्हणतो. पाहता प्रशासकीय यंत्रणा आपण पाहणार आहे. प्रशासकीय यंत्रणा कौटिल्याची काय आहे, त्याचे मत आणि आजच्या आधुनिक प्रशासनामध्ये त्याचं योगदान काय सांगितलं आहे. कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्रात प्रशासनात आणि प्रशासकीय यंत्रणेचे सखोल विवेचन केले आहे. राज्यापासून स्थानिक स्वशासन आणि राज्यापासून ग्रामीण या सर्वांचे अधिकार, कर्तव्य, स्थान कौटिल्याने सांगितलेले आहे. त्यांची अष्टादश म्हणजे 18 तीर्थांची संकल्पना म्हणजे राज्यातील 18 प्रमुख अधिकारी होय, जे धर्मानुशासनाची व कार्यकारी मंडळाची कामे करण्याहेतू नियुक्त असतील. विविध विभाग, उपविभाग तसेच अधिकारी कर्मचारी यांचे विस्तृत विवरण अर्थशास्त्रात दिसून येते. अर्थशास्त्रात सांगितलेल्या काही महत्त्वपूर्ण यंत्रणा त्यानं खालीलप्रमाणे आता नमूद आहे. कौटिल्यानं सांगितलेलं आहे राज्याची यंत्रणा कशी चालायला हवी. त्यानं 18 प्रमुख अधिकारी असायला हवं अशी तो चर्चा करतो. आणि राज्याचं प्रशासकीय मंडळ कसं असायला पाहिजे यातील पहिला मुद्दा कौटिल्य सांगते. सगळ्यात पहिलं सांगते आता तो प्रशासकीय यंत्रणामध्ये राज्य काय सांगते. आता पहिलं राज्य पहा. आता याबद्दल पहा. राज्य ही प्रशासनातील सर्वात मोठी यंत्रणा आहे. समाजाच्या कल्याणासाठीच राज्याची निर्मिती जनता आणि राजा यांच्यात करार करून झाली आहे. पहिला राजा म्हणून तो मनूचा उल्लेख करतो. राज्यपूर्वी समाजात मत्स्यन्याय होता व सर्वज्ञ असुरक्षिततेची भावना होती. ही असुरक्षितता दूर करण्यासाठी राजा आणि प्रजेचे करार होऊन राज्य निर्माण झाले. कौटिल्याच्या मते राज्य हे भौगोलिकदृष्ट्या सुरक्षित हवे, तसेच तेथील जमीन सुपीक असली पाहिजे. शेजारील राज्यावर आपला दबदबा ठेवून त्यांना आपल्या दबावात ठेवावे. कौटिल्य राज्यासंबंधी सप्तांग सिद्धांत सांगतो. राज्याच्या 7 अंगात स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड व मित्र यांचा समावेश त्याने केला आहे. आदर्श राजाचा आदर्श राज्य घडू शकतो या मताची तो पूर्णपणे सहमत होता. कल्याणकारी राज्य निर्माण करणे हेच राजाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे असं राज्य या संकल्पनेत कौटिल्य आपलं म्हणतो. आता आपण पहिलं जे प्रशासन यंत्रणामधलं पहिलं जे तत्व पाहिलं. आता प्रशासकीय यंत्रणामध्ये राज्य. आता राज्य कसं असायला हवं. राज्य ही प्रशासनाची सर्वात मोठी यंत्रणा असते आणि राज्याच्या यंत्रणेसाठी राज्यामध्ये समन्वय घडून येण्यासाठी तसंच कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी कशा प्रकारचं प्रशासन तिथं असलं पाहिजे यासाठी त्यानं राज्याचा सप्तांग सिद्धांत मांडला आहे. यामध्ये त्यानं सांगितलं आहे स्वामी एक, नंतर स्वामी म्हणजे राजा असेल राज्याचा, जो एक प्रमुख असेल त्यांचा,
नंतर अमात्य असन, जनपद असन, दुर्ग असन, कोश असन, दंड असन आणि मित्र असन यांचा समावेश त्याने केलेला आहे. तेव्हाच एक आदर्श राजा हे आदर्श राज्य घडू शकतो असा कौटिल्य म्हणतो. आणि कल्याणकारी राज्य निर्माण करणे हे राजाचे कर्तव्य आहे असे कौटिल्य सांगतो. आताही तसंच आपल्याला दिसते, जे प्रेझेंट ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम आहे यामध्ये सुद्धा तसंच दिसते. राष्ट्रपती हा प्रमुख असतो आणि प्रत्यक्षात कार्यकारी अधिकार हे पंतप्रधानाच्या हाताखाली काम करते. 2 नंबरचा तत्व पहा, राजा एक मुख्य कार्यकारी. राजा काय आहे? मुख्य कार्यकारी. राजा मुख्य कार्यकारी. कौटिल्य राजाला एक मुख्य कार्यकारी, महाप्रबंधक अथवा मुख्य प्रशासनाच्या रूपात पाहतो. म्हणूनच कौटिल्याने सांगितलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचा राजा केंद्रबिंदू आहे. राजा हा प्रशासनाला सर्वश्रेष्ठ व्यक्ती असतो, मात्र तो पूर्ण निरंकुश असतो. राजा हा घातक निर्णय घेऊ शकत नाही, कारण त्याच्यावर धर्म, नैतिकता, मंत्रिमंडळ आणि प्रजा यांचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रण असते. राजा प्रशासनातील उच्च पदस्थांच्या नेमणुका करू शकतो. आजही हा अधिकार राज्याच्या मुख्य कार्यकारीकडेच असल्याचे दिसते. राज्यात राजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, त्यामुळे तो विविध गुणांनी संपन्न असला पाहिजे. शिवाय तो जितेंद्रिय असावा, म्हणजे तो कोणत्याच प्रलोभनाला बळी पडणार नाही. राजाने गणित, वेद, तत्वज्ञान, वार्ता, इतिहास, राजनीती यांचे शिक्षण घेतले पाहिजे, म्हणजेच तो परिपक्व राज्यकर्ता होऊ शकतो. कौटिल्य राजाच्या दिनचर्येची 16 भागात विभागणी करतो व त्या दिनचर्येनुसार राजाने वागले पाहिजे असे कौटिल्य म्हणतो. आता यात म्हणजे राजा हा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजे राजा हा त्या जनपदाचा किंवा राज्याचा हा एक प्रमुख प्रशासक असेल, प्रबंधक असेल, व्यवस्थापक असेल. राजाच्या हातामध्ये सर्व शक्ती एकवटलेली असेल आणि राजाच हा आपल्या राज्य चालवण्यासाठी योग्य निर्णय त्याने घेतला पाहिजे. आणि योग्य निर्णय केव्हा घेईल जेव्हा त्यानं तो जितेंद्रिय असला पाहिजे, म्हणजे तो सर्व गुण संपन्न असला पाहिजे. म्हणजे त्यानं तत्वज्ञान, वेद, गणित, वार्ता, इतिहास, राजनीती यांचे शिक्षण घेतलं पाहिजे. तेव्हाच त्याचे विचार प्रकल्प बनल आणि योग्य प्रकारे तो निर्णय घेऊ शकाल असं कौटिल्य म्हणतो. तसंच कौटिल्य राजांच्या दिनचर्येची 16 भागात विभागणी करून दिनचर्येनुसार राजाने वागले पाहिजे असं सुद्धा कौटिल्य सांगतो. 3 नंबर राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेमधलं तिसरं सांगतो, मंत्री परिषद. आता मंत्री परिषद का? कौटिल्याने मंत्री परिषदेला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. राज्यरूपी रथाचे दुसरे चाक म्हणून तो मंत्री परिषदेचा उल्लेख करतो. मंत्री परिषदेने राजाला योग्य वेळी योग्य सल्ला दिला पाहिजे. मात्र मंत्री परिषदेचा सल्ला राजावर बंधनकारक नसेल, पण राजाने त्याचा आदर केला पाहिजे. आजच्या प्रमाणेच कौटिल्य ही मंत्री परिषद आणि मंत्रिमंडळ यामध्ये फरक असतो. त्यांच्या मते मंत्रिमंडळ लहान असावे व मंत्री परिषद विस्तृत असली पाहिजे. तो 4 मंत्र्यांना महत्त्वाचे स्थान देतो व त्याच्याशीच गुप्त मसलत केली पाहिजे, म्हणजे ती फुटण्याचा संभव नसतो. त्यांच्या मते मंत्री परिषदेचा अध्यक्ष हा राजा नसावा, तर अष्टादश तीर्थापैकी कोणताही एक असावा. मंत्री निवडताना राजाने काळजी घेतली पाहिजे. परीक्षा, गुप्त परीक्षा, प्रलोभन देऊन त्याने मंत्र्याची योग्यता तपासावी व त्यानुसार मंत्र्याकडे जबाबदारी सोपवावी. मंत्र्यात असणाऱ्या गुणश्रेष्ठानुसार श्रेष्ठ, मध्यम अथवा कनिष्ठ असा मंत्र्यांचा दर्जा निश्चित करावा. साधारणतः राजाच्या प्रशासकीय कार्यात मंत्री परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आता 3 नंबर सांगितला आहे कौटिल्याने मंत्री परिषदेला महत्त्वाचं स्थान कौटिल्यानं दिलेलं आहे.
राजा हा राज्याचा प्रमुख असेल आणि त्याला मदत करण्यासाठी मंत्री परिषद असेल आणि मंत्री परिषदामध्ये जे अष्टावधान म्हणजे जे 18 प्रकारचे मंत्री सांगितलं या अगोदर ते 18 प्रकारचे मंत्री या मंत्रिमंडळामध्ये असेल आणि मंत्री परिषदेमध्ये राजाने मंत्र्यांची निवड करताना त्याची स्पर्धा परीक्षा गुप्त परीक्षा अशा घेतल्या पाहिजे जेणेकरून प्रशासनात योग्य व्यक्ती येऊन त्याच्यामध्ये योग्य गुणसंपन्न येऊन तो त्या राज्याचा मंत्री बनल आणि योग्य प्रशासन चालवण्यासाठी एक प्रकारची चांगली यंत्रणा राज्यामध्ये निर्माण होऊ शकेल आणि मंत्र्यांची नियुक्ती करताना कुठल्याही प्रलोभनाला बळी तो पडला नाही पाहिजे याची सुद्धा खबरदारी त्यानं घेतली पाहिजे असं कौटिल्य असं सांगतो. म्हणून मंत्री परिषदेला फार महत्त्वाचे स्थान त्याने दिलेले आहे. नंतरचा पहा विभाग अथवा खाते 4 नंबरचा विभाग अथवा खाते. विभाग अथवा खातेमध्ये संपूर्ण केंद्रीय प्रशासनाचा कारभार विविध विभाग अथवा खात्याच्या माध्यमातून चालवला जावा म्हणजे कार्याचे विशेषीकरण होऊन ते अधिक कुशलतेने व सुलभतेने केले जाईल. महामंत्री हा विभाग प्रमुख असेल व त्याच्या नियंत्रणाखाली समाहर्ता हा अधिकारी कार्यरत असेल. कौटिल्य एकूण 30 विभागाचा उल्लेख करतो. या 30 विभागावर 30 विभागाध्यक्ष व 200 उपाध्यक्ष कार्यरत असतील. काही महत्त्वाचे विभागाध्यक्ष म्हणजे सन्निधाता म्हणजे कोश प्रमुख, अष्टपटलाध्यक्ष म्हणजे वृत्तलेखन, आकाराध्यक्ष म्हणजे खान, पाण्याध्यक्ष म्हणजे व्यापार, कृप्याध्यक्ष म्हणजे वन्य संपत्ती, आयुगाधाराध्यक्ष म्हणजे शस्त्रास्त्र, शुल्काध्यक्ष म्हणजे जकात कर हे होय. आता आपल्याला माहित आहे कौटिल्याने सुद्धा महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. प्रशासन योग्य प्रशासन चालण्यासाठी प्रशासन यंत्रणा चालवण्यासाठी विभाग अथवा खाते महत्त्वाचं आहे आणि प्रशासन यंत्रणेमध्ये योग्य सुसूत्रता आणण्यासाठी विभाग अथवा खाते याला महत्त्वाचं स्थान कौटिल्यानं आपल्या प्रशासकीय यंत्रण या सिद्धांतामध्ये दिलेलं आहे. आता काही विभाग पाडलेले आहे आणि प्रत्येक विभागाचा प्रमुख असेल आणि तो विभागानुसार तो काम तो करल. नंतरचा 5वा मुद्दा आहे प्रांत. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे कौटिल्यानं. यामध्ये राज्याचा कारभार सुव्यवस्थित चालण्यासाठी कौटिल्य प्रांताची तरतूद करतो. प्रत्येक प्रांतावर राजाने प्रांतपालांची म्हणजेच गव्हर्नरची नेमणूक करावी. प्रांतपाल हा राज्यांचा रक्तसंबंधी अथवा निकटवर्ती असावा. युवराज कार्य बघण्यालायक झाल्यास एखाद्या प्रांताची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवावी. प्रांतपालाने राजांच्या अधीन राहूनच आपली जबाबदारी पार पाडावी. या तत्वानुसारच चंद्रगुप्ताने आपल्या साम्राज्यात उत्तर प्रांत, दक्षिण प्रांत, मध्य प्रांत आणि कलिंग प्रांत अशी 4 प्रांतांचे निर्माण त्यांनी केले होते. प्रत्येक प्रांताची स्वतंत्र उपराजधानी होती. प्रांताच्या तरतुदीमुळेच चंद्रगुप्त आपल्या साम्राज्याचा एवढा मोठा डोलारा सांभाळू शकला. प्राचीन काळी साधनाच्या असलेल्या मर्यादामुळे एवढी मोठी प्रचंड साम्राज्य असूच शकत नाही ही काही आधुनिक विचारवंतांची टीका कौटिल्याने प्रांताविषयक प्रशासकीय विचार लक्षात घेतले असता आपोआपच पोल वाटते. आता 5व्या टॉपिकमध्ये हा जो पॉईंट आहे प्रांत. आता राज्याचा कारभार सुव्यवस्थित चालण्यासाठी कौटिल्याने प्रांताची तरतूद केली आहे आणि प्रत्येक प्रांतावर राजाने प्रांतपालाची म्हणजे गव्हर्नरची नियुक्ती करावी आणि प्रांतपाल हा राज्याचा रक्तासंबंधी अथवा निकटवर्ती असला पाहिजे. आता प्रांत म्हणजे काय, एक म्हणजे राज्याला जोडून असणारा एक दुसरा प्रदेश.
आणि तो तेवढा प्रदेश सांभाळण्यासाठी गव्हर्नरची नियुक्ती करावी लागेल आणि तो जो गव्हर्नर नियुक्ती करू आपण तो राजाचा निकटवर्ती रक्तासंबंधी असला पाहिजे, म्हणजे त्याच्या रिलेशनशिपमधलाच तो असला पाहिजे असं कौटिल्य म्हणतो. आणि प्रांतपाल जो आहे तो त्या राजालाच धरून त्याच्याच नियंत्रणाखाली त्यानं काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच चंद्रगुप्त मौर्यसारखा जो सम्राट होता त्यानं आपला साम्राज्य विस्तार वाढवण्यासाठी त्यानं सुद्धा उत्तर प्रांत, दक्षिण प्रांत, मध्य प्रांत आणि खलीज प्रांत अशी 4 प्रांतांची निर्मिती केली आहे. आणि या प्रांतामुळेच त्याचा साम्राज्य विस्तार फार दूरपर्यंत पसरलेला होता. नंतरचं 6वा मुद्दा पहा, स्थानिक शासन. स्थानिक शासनाबद्दल पहा काय सांगितलं आहे. स्थानिक शासन पहा. स्थानिक शासनाबद्दल स्थानिक शासनासंबंधी कौटिल्याने अतिशय विस्तृत विवरण केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना तो अधिक स्वायत्तता प्रदान करतो. शहरी आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र स्थानिक संस्थांची तरतूद त्याने अर्थशास्त्रात केली आहे. ग्रामीण स्थानिक शासनाचे स्थानीय, द्रोणमुख, खारवटिक, संग्रहण व ग्राम असे 5 स्तर त्यानं सांगितलेले आहे. आणि तर नागरी स्थानिक प्रशासनासाठी नगराचे 4 विभाग आणि 10/20 अथवा 40 कुटुंबाचा एक गट असे 3 स्तर अशा संरचनेचा अर्थशास्त्रात उल्लेख केलेला आहे. प्रत्येक स्तरावर जनहितविषयक कार्य करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी कार्यरत असेल, जो आपल्या वरिष्ठाला जबाबदार राहून कार्य करेल असे त्याने सुचविले आहे. कौटिल्याने मांडलेला स्थानिक स्वशासन संकल्पना आधुनिक स्थानिक स्वशासन संकल्पनेच्या तोडीस तोड ठरते किंवा कलवरी श्रेष्ठ ठरते. कारण अधिकार, जबाबदारी, स्वायत्तता आणि संरचना यांचा सुरेख संगम त्याने स्थानिक शासन यंत्रणेत केलेला आहे. याबद्दल आपल्याला असं स्पष्टीकरण देता येईल स्थानिक शासनाबद्दल. कौटिल्याने स्थानिक शासनासंबंधी विस्तृत विवरण आपल्या या ग्रंथामध्ये केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना तो अधिक स्वायत्तता म्हणजे अधिक स्वातंत्र्य देताना दिसते. ग्रामीण भागासाठी स्वतंत्र स्थानिक संस्थांची त्यानं तरतूद केली आहे आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात. ग्रामीण स्थानिक शासनाचे त्यानं काही 5 विभाग केले आहेत. पहिला आहे स्थानीय, द्रोणप्रमुख, तिसरा आहे खारवाटिक, 4 नंबरचा आहे संग्रहण किंवा ग्राम आणि नंतर आहे स्तर. असे 5 स्तर त्यानं सांगितलेले आहे. नंतर आहे नागरिक स्थानिक प्रशासनासंबंधी नगराचे 4 विभाग आणि 10-20 किंवा 40 कुटुंबाचा एक गट असेल असे स्तर त्यानं ग्रामीण अथवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी निर्माण करावे याची चर्चा त्यानं आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात केलेली आहे. 7 नंबरचा मुद्दा पहा, न्यायिक यंत्रणा. कोणता आहे? न्यायिक यंत्रणा. न्यायिक यंत्रणा न्यायिक यंत्रणेमध्ये पहा कौटिल्य काय म्हणतो. समाजात अथवा प्रशासनात शिस्त तसेच कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी न्यायमंडळाची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल. राजा हा राज्यातील अंतिम न्यायदाता असेल. संपूर्ण न्यायिक यंत्रणा त्याच्या नियंत्रणाखाली कार्यरत असेल. मुख्य न्यायाधीश म्हणून एका मंत्र्याचीही तरतूद त्याने अर्थशास्त्रात केलेली आहे. संग्रहण, द्रोणप्रमुख, स्थानीय या महत्त्वाच्या ठिकाणी न्यायालयाची निर्मिती करावी व अशा न्यायालयावर स्वतंत्र न्यायिक अधिकारी असावा. साधारणतः 3 न्यायाधीश आणि 3 अमात्य यांनी वरील ठिकाणी खटले चालवून निवाडे द्यावेत. कौटिल्याने न्यायिक व्यवस्थेचे धर्मस्थीय व कंटकशोधन असे 2 प्रकार त्याने स्पष्ट केलेले आहे. न्यायव्यवस्थेला सुद्धा महत्त्वाचे स्थान दिले आहे. जर न्यायव्यवस्थाचा प्रमुख हा त्या भागातील राजाच असेल
आणि राजानं योग्य प्रकारे न्यायनिवाडा करावा, जेणेकरून एक कटाक्ष न्याय यंत्रणा आणि योग्य प्रकारे न्याय जनतेला मिळेल. आणि न्याय विभागाचे त्याने 2 प्रकार केले आहे. पहिला आहे धर्मस्थीय, नंतर आहे त्यानं कटकशोधन. धर्मस्थीय आणि कटकशोधन हे 2 न्याय विभागाचे 2 भाग केले आहे. न्याय यंत्रणेचे धर्मस्थीय आणि कटकशोधन हे 2 प्रमुख भाग आहे. धर्मस्थीय म्हणजे यात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे दावे येतात आणि कटकशोधनमध्ये राज्याचा शत्रू अथवा राजाविरुद्ध केले जाणारे गुन्हे या न्यायाअंतर्गत येते आणि प्रजेच्या दररोज संपर्कात येणारे कोबीद होणार वैद्य नर्तक इत्यादीच्या फसवणूक केल्याचे म्हणजे कटकशोधनमध्ये जे काही बळी पडतात त्यांच्या संदर्भात येते. याचा PDF मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतोच. नंतर आहे 8 नंबरचं गुप्तचर यंत्रणा. गुप्तचर यंत्रणामध्ये शेजारी राजाच्या कारवाया ओळखण्यासाठी तसेच अंतर्गत पंडाळी शोधून काढण्यासाठी राजाने गुप्तचर व्यवस्थेचा आधार घ्यावा. आपल्या संपूर्ण राज्यात हेराचे जाळे पसरविले पाहिजे आणि जनतेच्या समस्या अथवा विद्रोह राजाने हे हेरामार्फत जाणून घेतले पाहिजे. तसेच राजाने गुप्तचर मंत्री, पुरोहित, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहजतेने मिसळून राहिले पाहिजे, असे जेणेकरून निकटवर्ती त्याने सांगितलेले आहे. गुप्तचर यंत्रणामध्ये राजाने आपल्या प्रांतात हेराचे जाळं पसरवायला पाहिजे, जेणेकरून जर अंतर्गत बंडाळी होत असेल तर ते राजानं ओळखून गुप्तचर यंत्रणेमार्फत त्याचा नायनाट केला पाहिजे आणि एक योग्य प्रशासन घेतलं पाहिजे. हा होता आपला आजचा कौटिल्याच्या अर्थशास्त्रा संदर्भात. जय हिंद.